मिरजेतील MIDC रोडवर नशेच्या गोळ्यांची तस्करी करून जादा दराने विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय। या टोळीकडून 928 नशेच्या गोळ्यांसह 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका मेडिकल दुकानदाराचा समावेश आहे। महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रझाक, अब्दुल रहिमान शेख आणि मेडिकल दुकानदार अमर फराज राजू शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंमली पदार्थ तसेच नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे पाळेमुळे खणून रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांना माहिती मिळाली की संशयित अरबाज रेठरेकर हा MIDC रोडवरील हॉटेल सन्मानजवळ अवैधरित्या नशेसाठी वापरणाऱ्या गोळ्यांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तातडीने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला। यामध्ये संशयित 3 जण तसेच एक अल्पवयीन मुलगा असे 4 जण हॉटेल अपूर्वाजवळ येऊन थांबले। यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे निट्रोसन 10 नावाच्या 928 नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थाने भरलेल्या 3 चिलीम आणि एक दुचाकी असा एकूण 1,72,800 रुपयांचा मुद्देमाल मिळाला। सदर मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मिरज शहरात नशेच्या गोळ्या या चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आणल्यात। यातील संशयित अमर फराज शेख याचे मिरज शहरात मेडिकल दुकान असल्याचं निष्पन्न झालं। नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले। गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर, काळा बाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम, मिरज उपविभागाचे उपपोलीस अधिकारी माननीय प्रणित गिल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे। अंमली पदार्थ विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे नेट्रोझन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व विक्री करणारी टोळी हद्दीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौककडे DB पथक तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेठरेकर, अब्दुल रझाक, अब्दुल रहिमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन 10 या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण 928 गोळ्या तसेच वाहन, मोबाईल असा एकूण 1,72,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पवयीन आरोपीस पुढील कारवाई करता त्यांच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसो, माननीय अपर पोलीस अधीक्षका बारावकर मॅडम, जिल्ह्याचे मिरजचे उपपोलीस अधिकारी प्रणित गिल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार व वेळोवेळी नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार यांच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या। त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे। पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत। जय